चाकूर तालुक्यात लागलेल्या या निकालाकडे पाहिलं तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली पद सांभाळत शांत आणि संयम नेतृत्व केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। या निवडणुकीत केवळ उमेदवाराचा नव्हे तर सहकार मंत्र्याचा खरा विजय झालाय, अशी चर्चा आज संपूर्ण चाकूर तालुक्यात ऐकायला मिळत आहे। गेल्या काळात कोणताही गोंधळ न करता संवाद, संघटन आणि विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहून सहकार मंत्र्यांनी जनतेशी नातं जपलंय आणि त्याचं फलित म्हणजे चाकूर तालुक्यात त्यांच्यावर जनतेचा विश्वास पूर्णपणे संपादन झालाय। याच कारणामुळे आज अनेक ठिकाणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर जनता खूप आनंदी आहे असं खुलेपणे बोलले जात आहे। आज जाहीर झालेल्या निकालानुसार जिल्हा परिषदेच्या 5 गटापैकी 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवलाय। यामध्ये रोहिणा गटातून उषा सोनकांबळे, वडवळ नागनाथ गटातून भानुदास पोटे, चापोली गटातून रंजना भालचंद्र चाटे आणि जानवळ गटातून दयानंद सुरवंशे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत, तर नळेगाव गटातून भाजपचे अमर पाटील विजयी झालेत। यासोबतच पंचायत समितीच्या 10 जागांपैकी 8 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत पंचायत समितीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे आणि चाकूर तालुक्यात पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवलाय। पंचायत समितीकडून राष्ट्रवादीकडून सुगावमधून भुजंग शिंदे, जानवळ सावित्रीबाई केदार, झरी मनीषा जाधव, वडवळ नागनाथ मीरावती कसबे, चापोलीमध्ये गजानन होंडराव, आजनसोंड्यामध्ये सुप्रिया नरेंद्र हाके, रोहिणामध्ये जयश्री मच्छिंद्र नागरगोजे आणि आटोळ्यामध्ये संतोष कलवले हे उमेदवार विजयी झालेत। तर भाजपनेही पंचायत समितीमध्ये 2 जागांवर विजय मिळवला असून नळेगावमध्ये शिवम देवशेटवार आणि आष्टा विजयमाला शेळके हे भाजपचे उमेदवार विजयी झालेत। या संपूर्ण निकालानंतर जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती बहुतेक सर्व विजयी राष्ट्रवादी उमेदवाराकडून हा विजय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामुळे शक्य झालाय अशी भावना व्यक्त केली जात आहे। हेच त्यांच्या कामाची पावती, सांभाळलेल्या भूमिकेची आणि जनतेशी असलेल्या नात्याची खरी पावती मानली जात आहे। या पार्श्वभूमीवर सर्व विजयी उमेदवारांनी नेमकं काय सांगितलं, विजयाचं श्रेय कुणाला दिलं आणि पुढील काळात जनतेसाठी काय भूमिका घेणार असल्याचं म्हटलंय, तेच आता आपण थेट त्यांच्या बाईटमधून पाहणार आहोत। चला तर सविस्तर पाहू।